मराठी सिनेविश्वातील आघाडीच्या विनोदी कलाकारांमध्ये येणारी अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. तिच्या कॉमेडीने आपल्याला हसवलंच, पण वेळ प्रसंगी तिच्या संवेदनशील अभिनयाने आपले डोळे देखील पाणावले. भूमिका घरकाम करणाऱ्या बाईची असो, सामान्य आईची किंवा वेडसर लॉलीची, नम्रताने प्रत्येक भूमिकेचं सोनच केलं. नम्रता आपल्या कामासोबत आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत असते, ते म्हणजे तिचा पती योगेश आणि मुलगा रुद्राज. या दोघांसोबतचे अनेक खास प्रसंग ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. रुद्राज तर सगळ्यांचाच लाडका झालाय, पण आजची तिची पोस्ट काहीशी खास आहे. नम्रताने 2013 मध्ये योगेश संभेराव सोबत लग्न केलं आणि ती नम्रता आवटेची संभेराव झाली. त्यांचं लव्ह मॅरेज असून दोघांचंही कॉलेज पासूनचं बॉन्डिंग आहे. या क्षेत्रात काम करण्यासाठी योगेश तिला खूप सपोर्ट करतो. म्हणूनच लग्नाच्या 13व्या वाढदिवशी नम्रताने पतीसाठी एक खास पोस्ट लिहिलीये. नम्रता लिहिते, अहो संभेराव, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. 13 मे, 13 वर्ष आणि 13 साथ. 2013 मधलाच आपला हा सेल्फी अजूनही मी जपून ठेवलाय. आपल्या आयुष्यातील सर्वात खास दिवस आहे. आपली मैत्री, प्रेम, आपलं चेहऱ्यावरचं हसू कायम असंच निखळ राहू दे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. योगी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला रुद्राच्या रूपाने इतकं गोड बाळ दिल्याबद्दल मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन. मी खूप आनंदी आहे. अशा शब्दात नम्रताने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नम्रता योगेश विषयी भरभरून बोलते. योगेशच्या सपोर्टमुळेच मी आज इतकं छान काम करू शकते असं ती कायम सांगते. रुद्राज झाल्यानंतरही योगेशने कसा सपोर्ट केला याविषयी नम्रता राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलली आहे. पाहूया ती काय म्हणाली. मी माझ्या आजूबाजूला खूप जणी पाहिलेत की ज्यांना प्रेग्नेन्सी नंतर, डिलिव्हरी नंतर लवकर काम करता नाही आलं, त्याच्यामुळे मग 3 ते 4 वर्षाचा गॅप गेला आणि मग सगळ्या गोष्टी. मला तसं नव्हतं करायचं. मला लगेचच कामावर रुजू व्हायचं होतं आणि त्यासाठी मला माझ्या सासूने खूप सपोर्ट केला. म्हणजे आज त्या आहेत घरी म्हणून मी बाहेर काम करू शकते किंवा जे काही करू शकते. तर मला तिथे थोडंसं मला असं झालं होतं की अरे, प्रेग्नेन्सी नंतर, डिलिव्हरी नंतर मला खरंच कितपत, पण मी 7 महिन्यापर्यंत हास्य जत्रा केलं आणि त्यानंतर जेव्हा माझी डिलिव्हरी झाली 4थ्या महिन्यापासून मी कामाला सुरुवात केली. म्हणजे मला पहिला फोन आला होता गजेंद्र अहिरेंचा. बीडी बाकडा नावाची एक फिल्म केली होती मी, ती अजून प्रोसेसमध्ये आहे. तर वेश्या समाजावर ती फिल्म होती आणि मग मी योगेशला म्हटलं की अरे, मला सरांचा फोन आला, रुद्राज अजून 2च महिन्याचा आहे, पण कसं करायचं. तर मला योगेश म्हणला की तुला करायची इच्छा आहे ना आणि खूप चांगला विषय आहे, तर तू तो मिस नको करूस, आपण करूया काहीतरी. अजून रुद्राज 2च महिन्याचा आहे, तो कसा करणार, तो अजून म्हणजे दूध पितोय, मी त्याला फीड करते, तर कसं होणार. तर तो म्हणाला की आपण करूया ना काहीतरी. मग मला सर म्हणाले की मी तुझं तिथे सगळी सोय करतो, तुझ्या शूटिंगच्या बाजूला तुझं हॉटेल ठेवतो, तुला येऊन जाऊन करता येईल, सगळं करता येईल. अशा पद्धतीने मला योगेशने तेव्हा इतका सपोर्ट केला आणि सरांनी सुद्धा, गजेंद्र सरांनी. तिथे मी कोल्हापूरला रुद्राज, आई, योगेश, रुद्राची सगळी दुपटी, रुद्राचं सगळं खिमटी वगैरे, सगळं दूध वगैरे, या सगळ्या गोष्टी घेऊन एक अख्खाच्या अख्खा एका बाळांतिणीचा संसार घेऊन मी कोल्हापूरला शिफ्ट झाले महिनाभर. आणि मग तिथे मला त्या दोघांनी खूप सपोर्ट केला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका, फक्त राजश्री मराठी शोबच.